जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. हवरी कारळ्याचं भरून वांगं कसं करायचं चला बघूया. सगळ्यात पहिले कारळं भाजायचे आहेत. त्यानंतर हवरी म्हणजेच पांढरे तीळ हे जास्त भाजायचं नाही, थोडंच भाजायचं नाही तर कडसर होतात. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढल्यावर आपल्याला धने घालायचे आहेत तव्यामध्ये. धने लालसर असे भाजायचेत, हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. आणि या सगळ्या सुक्या वाटणाची बारीक पेस्ट करायची, कारण की सुकं वाटण ओल्या वाटणासोबत वाटल्या जात नाही म्हणून. आता आपण ओल्या वाटणाची तयारी करूया. ओल्या वाटणासाठी आपण हिरव्या मिरच्या, लसूण आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. आल्याचे तुकडे करून घेतलेत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि लालसर होईपर्यंत चांगलं तव्यावरती भाजायचं आहे. लालसर झाल्यानंतर, चांगलं भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. कांदा गॅसवर मी भाजून घेतलेला आहे, तो फोडून चांगला तव्यात परतवून घ्या. तो पण असा लालसर झाला की तो पण मिक्सरच्या भांड्यात काढा. दुसरीकडे एक पातेलं घ्या, त्यात पाणी घ्या, मीठ घाला. त्यानंतर वांगे कशा प्रकारे कापते बघा, चेक करा. असे 4 काप करायचे आहेत वांग्याचे आणि चेक करायचं आहे. किडलेलं वांगं असेल तर कापून काढायचं आहे, पूर्ण वांगं खराब असेल तर टाकून द्यायचं आहे. सगळी वांगी अशाच प्रकारे चिरून आपल्याला चेक करायची आहेत, किडके आहेत की नाही म्हणून. त्यानंतर आपण जे वाटण वाटलेलं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि बारीक वाटून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि वाटून घ्या. वाटलेलं वाटण आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कढई तापवायला ठेवा. त्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग तेल घाला. तेल छान तापल्यानंतर त्यात हिंग घाला आणि पटकन वांगी भरायला घ्या. असं 4ही खापांमध्ये मसाला भरायचा आणि गरम गरम तेलात वांगी सोडून द्यायची आहेत. आता हळद टाकायची आहे तुमच्या अकॉर्डिंग. हळद घातल्यानंतर, कारण की काही हळदीला खूप डार्क कलर असतो, माझी हळद एकदम ऑर्गॅनिक आहे त्यामुळे तिला खूप डार्क कलर आहे, ती थोडीच घालायला लागते. 4ही बाजूने लालसर अशी वांगी परतल्यानंतर आपला जो मसाला उरलेला तो टाकायचा. तो पण छान परतल्यानंतर पाणी घालायचं. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाणी घाला, तुम्हाला जितकं घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार. मग गरम मसाला घालायचा, छान हलवायचं, उकळी येऊन द्यायची, बारीक गॅस करून शिजायला ठेवायचं आहे. 10-15 मिनिटांनी चेक करायचं. वांगी पटकन शिजतात. वांगं शिजल्यानंतर तुमची भाजी रेडी आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खा. आय होप तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटू परत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.